कॅनडा भारताला मोठं गिफ्ट देणार आहे. भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूला देशाबाहेर हकलतंय कॅनडा. तहव्वूर राणाचं कॅनडाचं नागरिकत्व रद्द होणार आहे. गेल्या काही काळांपासून जागतिक स्तरावर अनेक घडामोडी घडल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी भारत दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यापूर्वीच त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याचं कॅनडाचं नागरिकत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. नवी मुंबई सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय कॉलेज होणारच. भाजप आमदार मंदा म्हात्रेंची ठाम भूमिका आहे. विरोधकांनी 25 वर्ष अनधिकृत बांधकाम केलंय. मंदा म्हात्रेंचा गणेश नाईकांना टोला आहे. आपल्यासोबत या संवाद साधण्याची मंत्राई आहे. ताई, खरं तर ड्रीम प्रोजेक्ट तुमचा होता, प्रकल्प स्थगिती देण्याचा प्रयत्न केला जातो, विरोध होतोय, काय सांगाल या संदर्भात? काही विरोध नाही. या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जोपर्यंत माझ्या पाठीमागे आहे तोपर्यंत हॉस्पिटल त्यांच्या कृपेमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे या नव्या मुंबईत हॉस्पिटल मेडिकल कॉलेज होणार. पहिल्या दिवसापासून विरोध आहे. कोणी केसेस टाकल्या, पहिले आंदोलनं झाली, आताही झाली. बाहेरची लोक आणायची, भैये पकडून आणायची, आंदोलनं करायची, कुठले कुठले गाववाले पकडून आणायचे जे आमच्या गावात नाही, आंदोलनं करायची, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची. तो भरत भोईर 14 गावचा, त्याच्याकडनं कोरी लेटर घेऊन चहा मारून लेटर घ्यायची. हे सगळे मी बघत आलेले आहे. हॉस्पिटल होणार काय तर त्यांनी मला जागा दुसरी द्यावी. त्यांना त्या जागेत नको आहे त्यांनी जागा द्यावी. दुसऱ्या जागेत बांधायला मी तयार आहे. एक मी महिला किती संघर्ष करायचा करते ना. लोकांना माहितीये जनता मला परत परत का निवडून देते. त्यांना माहितीये एकमेव महिला आहे, काम करणारी महिला आहे, लोकांच्यातली महिला आणि स्पष्ट बोलणारी महिला आहे. कोणाच्या पडद्या आडून मी कोणावर वार करत नाहीये. नक्कीच आपण पाहू शकतो नवी मुंबईमध्ये हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मेडिकल कॉलेज होणार असल्याचं मंदाताई म्हात्रे यांनी म्हटलेलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.